नमस्कार मित्रांनो, तर नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे आपलं. तर मित्रांनो, आज जाणार आहे राहुरीला. तर चल, कुठं रे? आवरलं का? हे बघा, ही बारकी गाडी, तिकडं मोठ्या गाडीचं चालू आहे साफसफाई करायचं काम. ती गाडी घेऊन जायची राहुरीला. आवरलं का नाही रे? हा, उरक ना डबा डबा. हा, कॅबिन वरती आखी तशीच माती पडलेली आहे. काढता नाही येत. मित्रांनो, चालू आहे साफसफाई, झाडायचं काम चाललंय. हर्षा काय रे? असं आहे काय? तर मित्रांनो, आता चालू आहे राहुरीला. तर तुम्हाला सांगतो बघा, प्रॉब्लेम असा आहे की आमच्या इथून राहुरीला एक 10 ते 15 मिनिटं लागतात जायला. एक 15-16 किलोमीटर राहुरी. पण विषय असा आहे का मोटरसायकल असेल तर 10-15 किलोमीटर आहे. कारण असं आहे की मध्ये धरण आहे, मुळा धरण. त्या मुळा धरणामधून काय पूल नाही. पूल नसल्यामुळं मोठ्या गाड्या काय जाती नाही तिथून. मोटरसायकल असेल तर मोटरसायकल जाती ओढीने. ते पण टायमिंग जास्त लागतो तिथं, कारण का बडी भरायला लागत 10-12 गाड्या. तर त्या 10-12 गाड्या उसर थांबायला लागत. त्याच्यामुळं टायमिंग वाढवत जातो तिथं. आणि दुसरी गोष्ट, मोठी गाडीला काय रस्ता नाही तिथून. एक 15 किलोमीटरच रनिंग आहे आपल्या घरापासून राहुरीची. पण मोठी गाडी जर न्यायचं म्हणलं तर डायरेक्ट 50 किलोमीटर रनिंग वाढते एक्स्ट्रा. कारण की रस्ताच नाही जवळून पुढून शॉर्टकट. एक तर 2 बाजूने रस्ते. एक तर डायरेक्ट जायचं म्हणलं तर नगरवरून जायला लागतं राहुरीला. आणि एकूण जर जायचं म्हणलं वनकोट्यावरून, महेशगाववरून, ताराबादवरून असं राहुरीला जायला लागतं. इकडून थोडं जवळ पडतं नगरपेक्षा. तर आता मी निघालोय वनकोट्या मार्गे चाललोय महेशगाववरून, कारण की रनिंग थोडी कमी आहे इकडून. तर गाडी एमटीची आता तिकडून भरून येणार आहे राहुरीहून. राहुरीहून तारा भरायचे, द्राक्षासाठी तारा लागतात. ते ताराचे बंडल आणायचे. चालू आहे आता इकडून. तर चला आता डायरेक्ट राहुरीमध्ये जाऊ. बघू कुठे तारा आहेत काय राहुरीमध्ये, नेमक्या कुठं भरायचं मला पण नाही माहिती. मित्रांनो, आलेलो आहे मी राहुरीत. तर मार्केटला जायचे. मार्केट समोर गाडी भरायची. ते मार्केटला जाऊन थांबू. शेट येणार आहे ते मार्केटला. मार्केटच्या तिथं पुढं तरी बाहेर भरायचे. चला, शेट येऊ सर, जाऊ मार्केटच्या पुढं थांबू. राहुरीतला नगर शिर्डी हवे.
बघा इथं मार्केट आहे वरतुल्या साईडने. हे बघा हे कांदा मार्केट आहे. आपण इथं साईडला लावून थांबू. शेट येतात. तर चला शेटला येऊ सर थांबू इथं. बघू किती वेळ लागतोय काय होते. इथंच कुठं तरी भरायची. तर मित्रांनो आलेलं आहे शेट. तर रिकाम्या गाडीचा काटा करायचा आहे. पहिलं काट्यावरती जायचे कारण का मटेरियल भरायचे. आधी रिकाम्या गाडीचा काटा करू मग मटेरियल भरायचे. तर चला काट्यावर जाऊ. निघालाय टँकर. आता आपली जाऊ दे. इकडे MT काटा आलाय काहीतरी 2345. तर मित्रांनो केलाय काटा. आता जाऊ डायरेक्ट भरायला गोडाऊनला. तर मित्रांनो पोचलोय इथं गोडाऊनला. बघू इथं गोडाऊन आहे. हे ताराचे बंडल टाकायचे. काय हिरवे काय त्यांना समजणार नाही. अहो मग सगळेच मिक्स होत जातील ना. तिथं मी आकडा टाकून घेतो ना. इथून मागते ना याच्याकडे. चल जाळी मारून घ्या. नाही जाळीची काहीच गरज नाही. मास्कर माहीत असेल मग. हा त्याचा मावस घेऊया. हा का. तर मित्रांनो भरली गाडी. आता जायचं परत काट्यावरती. चला तर मित्रांनो आलोय परत काट्यावरती. पुढं कांद्याची गाडी लागलेली आहे मोठे ट्रक. ती निघली का काट्यावरती लावून. बघू किती येते वजन. लोड तर खूप झालेला आहे भरपूर. बघू किती होते काय. झालाय काटा. बघा नेट वजन किती आले. 2820 किलो लोड झालाय. भरपूर लोड झालाय 2820. चला आता डायरेक्ट निघू. गाडीत लोड भरलाय. हे बघा टायर कशाचे आपल्यात. पूर्ण पट्टी लेवल झाली. चला आता डायरेक्ट निघू. हा तर मित्रांनो आलोय आता इथं. हे बघा इकडं. बघा इकडं द्राक्ष आहेत. बघा इकडं पण द्राक्षासाठी तारा आणल्यात. बारकाली झाड आहेत. हे बघा इकडं खूप मोठा प्लॉट आहे. तर मित्रांनो पोचलो इथं. बघा समोर तोंडल्याचा बाग आहे. त्या तोंडल्याच्या बागेत तोंडले भरपूर आम्ही वाहिले. संपूर्ण तोंडले वाहिले. इथं पाठीमागे शेड आहे. तर लावली शेडला गाडी. तर आता केली खाली करायला गाडी सुरुवात. पोरं खाली बंडल घेतात. खोलीमध्ये टाकतात आतमध्ये. बघा साहेब लोक दाखवतात. घेतात एक बंडल. बंडल खूप वजनाचं आहे. 60 किलोचं एक बंडल आहे. तर मित्रांनो संपू ब्लॉग.